हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आहे गुरुवार आणि हनुमान जयंती ही आज आहे, तर सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थन. शुभ गुरुवार सर्वांना. तर डेली ब्लॉग टाका ताई, डेली ब्लॉग टाका म्हणून खूप जण मला कमेंट करत आहेत, त्यामुळे डेली ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. आजची मी तुम्हाला पूजा दाखवणार आहे. गुरुवारची पूजा तर खूप वेळा तुम्ही बघितलेली आहे, पण बघा आजही बघा. आणि माझा डेलीचा जो रुटीन असतो गुरुवारचा ते मी तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जे कोणी नवीन असतील ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर खराच मनापासून आवडला ना नक्की लाईक करा. चला कंटिन्यू राहा. आता मुलांना पण स्कूलला सोडायचं आहे, दोघं पण 8ला जाणार आहेत आणि प्लस घरातले कामं आणि घर वगैरे सर्व काही स्वच्छ करून, मंदिर स्वच्छ करून, पूजा वगैरे करून घ्यायची आहे. अंगण सर्व काही स्वच्छ करायचं आहे. तर तुमच्यासोबत आजचं डेली रुटीन सर्व काही मी शेअर करणार आहे. तर कंटिन्यू राहा, ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करून कोणीही पाहू नका. तर इकडे दोन्ही मुलं माझे रेडी झालेले आहेत आणि 8ला दोघांचीही स्कूल असते, त्यामुळे दोघांचंही लवकरच आवरून जातात ते. तर दोघांनीही आवरून घेतलं आणि मोठ्याला टिफिन वगैरे दिलेला आहे. बारक्याला टिफिन काही नाही, त्याची लवकरच सुटती स्कूल. पण मोठ्या मुलाची स्कूल थोडीशी उशिरा सुटती, म्हणून मग त्याला टिफिन वगैरे दिला. आणि इकडे आहो पण गेले होते हार आणण्यासाठी, तर आहोनी हार वगैरे आणला आता. आणि हार वगैरे घेऊन मग मी उंबरठ्याची पूजा करण्यासाठी आता तयारी करून घेतलेली होती. तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे की उंबरठ्याची पूजा मी कशी करते. हळद आणि गोमूत्र मिक्स करून सर्व लेपन करून घेते उंबरठ्याला आणि छान असं त्याला रांगोळी वगैरे काढून घेते. आणि खरं सांगायचं झालं तर माझा गुरुवारचा व्लॉग सर्वांना एवढा आवडतो ना, तर मला सर्वच ताईंचे रिक्वेस्ट असं की ताई प्लीज तू गुरुवारचा डेली रुटीन तुझं नक्की दाखवत जा. असं तर मेसेज असतो की त्यांचा की रोजचंच तुझं डेली रुटीन दाखव म्हणून, पण ते शक्यच होतं नाही आहे. कसं कामाच्या गडबडीमध्ये आपल्याला ते सुचतच नाही आहे, असं आहे. पण तरीही मी प्रयत्न केला, कारण की मुलं पण स्कूलला गेलेले होते लवकर. 8 वाजताच त्यांची स्कूल आहे. आणि मग त्यांचं सर्व काही टिफिन वगैरे दिल्यानंतर, स्वयंपाक झाल्यानंतर मग मी देवपूजाला सुरुवात केली. तर इकडे उंबरठ्याची पण पूजा छान अशी करून घेतली, हार वगैरे ठेवून. आणि मग नंतर स्वामींचा फोटो, मंदिर वगैरे सर्व काही स्वच्छ केलं. आणि इकडे मी पूजा करायला गंध वगैरे लावत होते. आता हार वगैरे सर्व काही टाकून घेणार आहे. खरंच मनापासून भारी वाटतं मला, खरंच खूप छान वाटतं मला. देवाची भक्ती आणि मनामध्ये कसं माहिती आहे का, एक पॉझिटिव्हिटी असते. कधीही आपण देवाची पूजा करतो. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की गुरुवार माझा आवडता वार आहे म्हणून. खरंच. आणि कॅमेऱ्यामध्ये उरपाट दिसत आहे बरं का, श्री स्वामी समर्थ म्हणून लिहिलेलं आहे, पण कॅमेरा असा बॅक कॅमेरा नसल्यामुळं का असं तुम्हाला उरपाट दिसत आहे. पण मी आता सर्वांना दाखवलेलं आहे, श्री स्वामी समर्थ म्हणून मी रांगोळी काढलेली आहे. आणि इकडे मंदिराला पण हार टाकून घेतला आणि स्वामींना पण हार, 2 हार आणून घेतात आम्ही, कारण की छान वाटतं. मंदिरालाही एक हार असतो आणि स्वामींच्या फोटोलाही एक हार असतो. आणि गुरुवारी एक वेगळंच वातावरण असतं आमच्या घरामधलं, पण खूप छान वाटतं. मग इकडे पूजा वगैरे करून घेतलेली आहे. चालू आहे माझी, अगरबत्ती वगैरे लावली आणि आता आरती करून घ्यायची आहे. आमच्यात आम्ही 2 टाईम आरती करून घेतो स्वामींची. मग इकडे सर्व काही रेडी करून घेतलेलं होतं मी आणि आरती करून घेणार आहे आता. तर खरंच आरती करतानाही तुम्हाला सांगते, आज थोडंसं मिस्टरांनी शूट केलेलं आहे, पण मी स्वामींची भक्ती ना मन भावनाने करते खरंच खूप. आणि जे पण व्यक्ती ना मनभावनाने स्वामींची पूजा करतात ना, स्वामी त्यांना कुठल्याच गोष्टी कमी करत नाहीत. आपले कर्म जर चांगले असले ना, तर आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी राहत नाही. तर नक्की जीवनामध्ये कर्म चांगले करा. इकडे आहोंनी आरती करून घेतलेली आहे आणि पाया पण पडून घेतल्या, आम्ही दोघांनाही पाया पडल्या. मुजरा पण करून घेतला स्वामींना. पण तेवढं काय आपण शूट करू शकत नसतो, असं आहे. तरी पण आज मी डेली रुटीन दाखवण्याचा प्रयत्न केला मी तुम्हाला. आणि आता चहा वगैरे करायचा आहे मला, तर आहोंसाठी चहा पण ठेवला, मला पण चहा प्यायचा आहे, त्यामुळे मग चहा ठेवला आणि आहोंना चहा देणार आहे आता. तर सकाळचं रुटीन माझं असं असतं. गुरुवारचं रुटीन खूप गडबडीचं असतं, तरीही मी प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला जेवढं
शक्य होईल तेवढं मॉर्निंग रुटीन दाखवलेलं आहे. मी काय पूर्ण म्हणजे दिवसाचं नाही दाखवलं, पण मॉर्निंग रुटीन दाखवलेलं आहे. तर इकडे आहोंना पण चहा दिला आणि त्यांना चहा दिला ना, ते पण मग दुपारी येतात, फराळ वगैरे करायचं म्हणलं ना दुपारी येतात, तर मग सकाळी फक्त चहाच पिऊन जातात. आणि इकडे मी पण चहा घेतलेला आहे आता पिण्यासाठी. तर या सर्वांनी चहा प्यायला आणि व्लॉग आवडला तर नक्की तर आजचा गुरुवार स्पेशल मॉर्निंग रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर नक्की जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल ना, नक्की व्लॉगला लाईक करा. जर चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ माझे येतील, छान छान व्लॉग्स घेऊन येईल मी. नक्की कंटिन्यू राहा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.